हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये। तर मित्रांनो, आपण बीएड सीईटीच्या प्रिपरेशनसाठी एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 12वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचे नाव आहे इंडियन हिस्ट्री म्हणजेच की भारताचा इतिहास। मित्रांनो, इंडियन हिस्ट्री म्हणजेच की भारताचा इतिहास हा बीएड सीईटीचा तिसरा युनिट आहे। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बीएड सीईटीचा टीचिंग ॲप्टिट्यूड आणि मेंटल ॲबिलिटी टेस्ट हे दोन्ही युनिट पूर्णपणे डिस्कस केलेले आहेत। मित्रांनो, भारताचा इतिहास हा जो टॉपिक आहे, हा जो युनिट आहे, तर त्याचा भरपूर सिलेबस आहे, भरपूर अभ्यास आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी अशा प्रकारचे मुद्दे डिस्कस करणार आहे ज्या मुद्द्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात। जर तुम्ही आजचा व्हिडिओ लेक्चर पूर्णपणे बघितला तर तुम्हाला या भारताचा इतिहास या विषय असणारे सर्व डाउट्स तुमच्या आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये क्लिअर होतील। तर मित्रांनो, जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बीएड सीईटीची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे की आम्ही तुमच्यासाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा डिस्कस केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे। फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा हायलाइट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं जाईल। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज देण्यात आलेले आहे। टेस्ट सिरीज मुळे काय होईल की तुमचा भरपूर अभ्यास होईल, भरपूर सराव होईल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि याची फीस आहे ती फक्त 599 रुपये। मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स तुम्ही नक्कीच जॉइन करा। जर या कोर्सनुसार तुम्ही जर अभ्यास केला, या कोर्सला तुम्ही जर पूर्णपणे फॉलो केलं तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। तर मित्रांनो, इंडियन हिस्ट्री या युनिटमध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा, प्रमुख समाज सुधारक, 1857चा राष्ट्रीय उठाव, सामाजिक प्रबोधन, क्रांतिकारी आंदोलने, राष्ट्रीय सभा, गांधी युग, ब्रिटिशकालीन कायदे आणि भारतीय संस्थानाचे विलीनीकरण या सर्व टॉपिकचा या ठिकाणी समावेश होतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत हे व्यवस्थितपणे बघणार आहोत। यावरती जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते डिस्कस करणार आहोत आणि परीक्षेमध्ये जे क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा विचारलेले आहेत तर तेच क्वेश्चन आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया की प्राचीन भारत या टॉपिक मध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होतो। सर्वात पहिले आपण बघणार आहोत सिंधू संस्कृती। पण त्याआधी एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ती अशी की ख्रिस्त जन्मापूर्वी घडलेल्या सर्व घटनांचा काळ इसवी सन पूर्व तर ख्रिस्त जन्मानंतर इसवी सन असे लिहितात आणि सध्या 2007 इसवी सन चालू आहे। मित्रांनो, प्राचीन अवशेषांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला पुरातत्व विद्या असे म्हणतात। तर कायमस्वरूपी महत्त्वाची गतकालीन साधने जतन करणारी संस्था म्हणजेच अभिलेखागार होय। तर भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखागार ही भारतातील पुराणवस्तूचे जतन करणारी संस्था आहे आणि मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळास अश्मयुग असे म्हणतात। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे, कारण की या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। तर आता आपण बघूया सिंधू संस्कृती। तर 1921 साली पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आणि हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती असे म्हणतात। हा प्रश्न तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारला जाऊ शकतो की हडप्पा संस्कृतीलाच काय असे म्हणतात, तर त्याचं उत्तर येईल सिंधू संस्कृती। तर सिंधू संस्कृतीचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मोहनजोदडो जो सिंध येथे आहे, लोथल गुजरातमध्ये आहे, कालीबंगन राजस्थानमध्ये आहे, बनवाली हरियाणामध्ये आहे आणि हडप्पा पंजाबमध्ये आहे। तर सुरकोटडा, धोलवीरा, रंगपूर, दायमाबाद ही सिंधू संस्कृतीतील शहरे आहेत। सिंधू संस्कृतीचे क्षेत्र हे त्रिकोणाकार होते आणि सुनियोजित नगररचना, स्नानगृह, पक्क्या विटांचा उपयोग, पक्क्या नाल्या ही सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत। तर या ठिकाणी या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ऋग्वेद हा आर्याचा आद्य ग्रंथ असून ऋग्वेदानंतर यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद रचले गेले। हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता आहे। तर मित्रांनो, आर्यांचा आद्य ग्रंथ ऋग्वेद आहे आणि ऋग्वेदानंतरच यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद रचले गेले होते आणि त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांची रचना केल्या गेली आणि या सर्व वाङ्मयाला श्रुती वाङ्मय असे म्हणतात। तर हे झालं आता सिंधू संस्कृती। आता आपण बघूया की त्या प्राचीन भारतामध्ये जो वर्धमान महावीर होते तर त्यांनी काय केलं। तर मित्रांनो, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते आणि त्यांचा जन्म कुंडग्राम, बिहार येथे इसवी सन पूर्व 540 साली झाला होता।
त्यांच्या आईचे नाव त्रिशला देवी व पित्याचे नाव सिद्धार्थ असे होते. महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळविल्यामुळे त्यांना जिन असे म्हणतात. जिन म्हणजे काय की जिंकणारा. तर वर्धमान महावीर यांनी पंचमहाव्रते मांडली. ती अशा प्रकारे की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही पंचमहाव्रते महावीरांनी सांगितली होती. तर अहिंसा याचा अर्थ काय होतो की कोणत्याही प्रकारची हत्या न करणे, सत्य म्हणजे खरे बोलणे व वागणे, अस्तेय म्हणजे चोरी न करणारे, तर ब्रह्मचर्य म्हणजे शुद्ध आचरण व अपरिग्रह म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा साठा न करणे ही पंचमहाव्रते महावीरांनी सांगितली होती. तर पंचमहाव्रताचे पालन करण्यासाठी त्यांनी काही नियम सुद्धा सांगितले होते आणि त्याचे नियम अशा प्रकारे होते की जर तुम्हाला पंचमहाव्रते पाळायची असेल तर तुम्हाला मांस खावाने लागल, दारू पिऊ नये, खोटे बोलू नये आणि सर्व स्त्रियांचा मान राखावा, हे त्यांनी पालन करण्यासाठी सांगितले होते. तर त्या व्यतिरिक्त त्यांनी त्रिरत्ने सुद्धा सांगितली. ती अशा प्रकारे सम्यक चारित्र्य, सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान, ह्या तिन्ही गोष्टी म्हणजेच की त्रिरत्ने. तर इसवी सन पूर्व 468 बिहारमधील राजगृहाजवळ पावापुरी येथे महावीरांचे निर्वाण झाले आणि महावीरांनी स्थापन केलेल्या जैन संघाचे पुढे श्वेतांबर म्हणजेच की श्वेत वस्त्रधारी व दिगंबर म्हणजेच की वस्त्र न धारण करणारे हे दोन प्रकार मांडले गेले. तर अशा प्रकारे वर्धमान महावीर यांनी कामगिरी केली. त्यांनी व्यवस्थित प्रकारे त्यांचे विचार मांडले. आता आपण बघणार आहोत गौतम बुद्ध. मित्रांनो, गौतम बुद्धांचे नाव सिद्धार्थ असे होते. त्यांच्या आईचे नाव मायादेवी व पित्यांचे नाव शुद्धोदन असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा व मुलाचे नाव राहुल होते. तर गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 साली कपिलवस्तू येथे झाला आणि बिहारमधील गया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. तर तो वृक्ष बोधी वृक्ष म्हणून प्रसिद्ध झाला आणि तेव्हापासूनच ते बुद्ध म्हणजे ज्ञानी म्हणून प्रसिद्ध झाले. मित्रांनो, गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्तीनंतरच सारनाथ म्हणजेच की वाराणसी जवळ जे सारनाथ आहे, तर येथे बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनास धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात आणि त्यांनी आर्य सत्य मांडली. ती अशा प्रकारे दुःखाचे कारण, दुःख निवारण करण्याची शक्यता आणि दुःख निवारणाचा मार्ग ही 4 आर्य सत्ये त्यांनी मांडली. आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी अष्टांग मार्ग देखील सांगितला. तो अशा प्रकारे की योग्य दृष्टिकोन, समतोल विचार, समतोल भाषण, योग्य व्यायाम, योग्य कृती, योग्य समाधी व योग्य उपजीविका ही अष्टांग मार्गे त्यांनी व्यवस्थितपणे मांडून दिली. तर गौतम बुद्धांनी आपला उद्देश पाली भाषेतून सांगितलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला MCQs मध्ये विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्धांनी आपला उद्देश कोणत्या भाषेतून मांडला. तर त्याचं उत्तर काय येईल? पाली भाषेतून गौतम बुद्धांनी आपला उद्देश मांडला. तर अष्टांग मार्गाबरोबरच पाळायच्या नियमांना पंचशील असे म्हणतात आणि ते पंचशीले त्यांनी अशा प्रकारे सांगितले की अहिंसा, अस्तेय, इंद्रिय संयम, सत्यपालन आणि मादक पदार्थाचे सेवन न करणे ही पंचशीले तत्व आहेत. तर इसवी सन पूर्व 483 साली कुशीनगर, उत्तर प्रदेश या भागामध्ये बुद्धांचे निर्वाण झाले. तर अशा पद्धतीने गौतम बुद्धांचे हे सर्व कार्य व त्यांनी केलेले सर्व अष्टांग मार्ग या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहेत. आता आपण बघूया प्राचीन भारत या टॉपिक मधला पुढचा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजेच की यामध्ये कोणते कोणते साहित्य होते. साहित्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे बघा की व्यास मुनींनी लिहिलेल्या जय या वैश्य पावन आणि सौती यांनी भर घालून महाभारत हे महाकाव्य तयार केले. पवित्र हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. तर तशाच प्रकारे रामायण जे महाकाव्य आहे तर ते वाल्मिकी ऋषींनी रचले आणि तामिळ भाषेतील सर्वात जुने साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. आणि संगम म्हणजेच की विद्वान लोकांच्या सभा, सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही संगम साहित्यातील 2 प्रमुख महाकाव्य आहेत. तर बुद्धचरित हे प्रसिद्ध काव्य अश्वघोष या कवीने लिहिले. या ठिकाणी तुम्ही हे सर्व ग्रंथ व कोणी लिहिले ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. तर तशाच प्रकारे महाभाष्य हे पातंजली, नाट्यशास्त्र भरतमुनी, स्वप्न वासवदत्त, भास हे ग्रंथ याच काळात लिहिले गेले होते. तर पंचतंत्र, विष्णुगुण, हर्षचरित्र, भानभट्ट, शाकुंतल व मेघदूत, कालिदास, मुद्राराक्षस, विशाखादत्त, मृच्छकटिक, शूद्रक हे प्राचीन काळातील ललित साहित्य आहेत. आणि आता पुढचा मुद्दा आहे तो असा की वैद्यकशास्त्र म्हणजे काय. तर नागार्जुन या वैद्यक शास्त्रज्ञाने रसचिकित्सा या ग्रंथात विविध रोगावरील उपचारांची माहिती दिली आहे. आणि सुश्रुत या शल्प विशारदाने सुश्रुत संहितेत शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे. तर शेवटचा मुद्दा आहे की वाघभट्ट याने लिहिलेल्या ग्रंथात विविध रोगांची लक्षणे व उपचाराविषयी माहिती दिली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्राचीन भारत जो
टॉपिक होता त्यावरती आपण महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केलेले आहे, कारण की सर्व डिस्कस करण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही आणि आपण जितक्या कमी वेळेत चांगला अभ्यास करू तर तितका आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडतील। तर आता आपण बघणार आहोत मध्ययुगीन भारत। मध्ययुगीन भारत मध्ये कशा प्रकारचे मुद्दे हे एक्सप्लेन केलेले आहे। तर बघूया मध्ययुगीन भारत। मध्ययुगीन भारत या सेक्शन मध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघा। या ठिकाणी सर्व मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, कारण की हे ऑलरेडी आपण मुद्द्याप्रमाणेच एमसीक्यूज घेणार आहोत, त्यामुळे सर्व व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर पहिला मुद्दा आहे की कोलंबस या धाडसी खलाशाने अमेरिकेचा शोध लावला, तर वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदराजवळ येऊन पोहोचला। हा प्रश्न तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा दिलेला आहे शैव म्हणजे शिव हा प्रमुख देव, तर वैष्णव म्हणजेच की विष्णू हा प्रमुख देव या पंथाचा प्रसार या काळातच झाला। तिसरा मुद्दा आहे मोहम्मद गजनी याने सोरटी सोमनाथ मंदिरावर स्वारी करून लूट केली। चौथा मुद्दा आहे मोहम्मद गौरी याने भारतावर स्वारी करून पृथ्वीराज चव्हाण व इतर राजपूत राजांचा पराभव केला। त्यानंतरचा मुद्दा दिलाय की सुफी संप्रदायाचा लोकरी वस्त्र धारण करणारे म्हणजेच की सुफी संप्रदाय प्रसार याच काळात करण्यात आला। संत कबीर, गुरु नानक म्हणजेच की ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाचे लेखक, तर चैतन्य महाप्रभू, रामानुज इत्यादींनी या संप्रदायात मोलाची कामगिरी बजावली होती। तर नंतरचा मुद्दा आहे की तुलसीदास यांचे रामचरितमानस, मीराबाई यांची भक्तिगीते, संत तुकाराम यांची अभंग, संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी, रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक यांचे कार्य लोकांच्या मनात भिडणारे होते, कारण की मध्ययुगीन भारतमध्ये हे जे संत होते त्यांनी त्यांची कामगिरी व्यवस्थितपणे निभावली होती। नंतरचा मुद्दा दिलाय की 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई बाबर व इब्राहिम लोदी यांच्यात होऊन लोदी घराण्याच्या दिल्लीवरील सत्ता संपुष्टात आली होती। तर बाबरच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हुमायून दिल्लीच्या सत्तेवर आला आणि शेरशहा या सरदाराने त्याचा पराभव करून दिल्लीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। नंतरचा मुद्दा दिलाय की राजा अकबर हा हुमायूनचा मुलगा त्याच्यानंतर गादीवर आला आणि इसवी सन 1556 साली झालेल्या पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबराने हुमायूनचा पराभव केला। लक्षात ठेवा, पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये झाली आणि पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये झाली। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतरचा मुद्दा दिलाय की अकबराने चित्तोडचा राजा उदयसिंग व प्रतापसिंग यांचा युद्धात पराभव केला। त्यानंतरचा मुद्दा आहे की अकबराच्या मृत्यूनंतर जहागीर बादशाह झाला व जहागीर नंतर शहाजहा बादशाह झाला आणि शहाजहाचा मुलगा औरंगजेबाने त्याला कैद करून सत्ता मिळविली। तर मध्ययुगीन भारताचे पुढचे महत्त्वाचे मुद्दे असे आहे की औरंगजेबाच्या धार्मिक अत्याचाराला विरोध करण्यासाठी गुरु गोविंद सिंगांनी लष्करी सेना उभारली व खालसा पदांची स्थापना केली। तर त्यानंतरचा मुद्दा आहे की आग्र्याचा किल्ला, फतेहपूर सिक्रीचा राजवाडा, ताजमहल जो शहाजहाने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेला होता, जामा मस्जिद, मोती मस्जिद यासारख्या भव्य वास्तू मोगल काळात बांधल्या गेल्या होत्या आणि त्या काळामध्ये अकबराच्या दरबारात पंडित, गायक, तत्वज्ञ व संगीतकार असल्यामुळे दरबार हे नवरत्न दरबार म्हणून ओळखला जात असे, कारण की प्रसिद्ध गायक तानसेन हा या नवरत्नापैकीच एक होता। तर इसवी सन 1630 साली शिवनेरी किल्ल्यात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि त्यांचे वडील शहाजी भोसले हे निजामशाही व विजापूरच्या दरबारात चाकरी करत असत। शिवाजीचे संगोपन व शिक्षण त्यांची आई जिजाबाईंनी केले, तर त्यांच्या शिक्षण व इतर देखभालीसाठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली होती। इसवी सन 1674 साली शिवाजींचा राज्याभिषेक होऊन शिव छत्रपती ही पदवी त्यांनी घेतली आणि इसवी सन 1680 ला छत्रपती शिवाजींचा मृत्यू झाला। लक्षात ठेवा, त्यांचा जन्म 1630 मध्ये झाला आणि त्यांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1680 मध्ये झाला। मित्रांनो, मध्ययुगीन भारताचा शेवटचा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजींची राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे कार्यानुसार विभाग पाडून मंत्र्याची निवड केली आणि त्यालाच अष्टप्रधान मंडळ असे म्हटले जातं। तर हे सर्व मंडळ व्यवस्थितपणे अभ्यास करून घेतलेले आहे, कारण की तुम्हाला या मुद्द्यावरूनच बीएड सीईटीच्या एक्झाम मध्ये प्रश्न हे विचारले जातात, त्यामुळे हे सर्व मुद्दे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहे आणि यावरूनच एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे। आता आपण बघूया की प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या सेक्शन वरती कशा प्रकारचे एमसीक्यूज हे विचारले जातात। तर सुरू करूया आपला एमसीक्यू सेक्शन। तर मित्रांनो, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या सेक्शन वरती तुम्हाला महत्त्वाचे एमसीक्यूज विचारलेले आहे आणि हे सर्व एमसीक्यूज आपण आज जे मुद्दे शिकलो ना, तर त्या मुद्द्यावरच हे एमसीक्यूज घेण्यात आलेले आहे। जर तुम्ही मुद्दे व्यवस्थितपणे वाचले असतील, लक्षात ठेवले असतील, तर तुम्ही या सेक्शन वरती कोणत्याही प्रश्नाला इझिली सॉल्व्ह करू शकता।
तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय की डॅश डॅश ही सिंधू संस्कृतीतील शहरे आहेत आणि आताच आपण बघितलं की मोहनजोदडो, लोथल, कालीबंगन, बनवाली, हडप्पा, सुरकोटडा, धोलवीरा, रंगपूर, दायमाबाद ही सर्व सिंधू संस्कृतीतील शहरे आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की सिंधू संस्कृतीचे क्षेत्र कोणते होते आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले, आयताकार, त्रिकोणाकृती, वर्तुळाकार आणि चौकोनी। तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीचे क्षेत्र हे पूर्णपणे त्रिकोणाकृती होते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। प्रश्न दिलाय की गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर मित्रांनो, गौतम बुद्धांचा जन्म कपिलवस्तू येथे झाला आणि गौतम बुद्धांचा निर्वाण कुशीनागर या ठिकाणी झाला। तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की महावीरांचे निर्वाण कोणत्या ठिकाणी झाले? तर मित्रांनो, महावीरांचा जन्म कुंडग्राम येथे झाला आणि महावीरांचे निर्वाण पावापुरी येथे झाला। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। नंतरचा प्रश्न आहे की डॅश डॅश हे जैन धर्माचे 2 प्रकार आहेत आणि आताच आपण बघितलं की जैन धर्माचे 2 प्रकार आहेत, श्वेतांबर आणि दिगंबर। श्वेतांबर म्हणजे श्वेत वस्त्रधारी आणि दिगंबर म्हणजे वस्त्र न धारण करणारे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे की हळेबीड आणि बेलूर हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक शहरे आहेत? तर जाणून घ्या, हळेबीड आणि बेलूर हे दोन्ही सुद्धा कर्नाटक या राज्यातील ऐतिहासिक शहरे आहेत। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश ही पुराणवस्तूचे जतन करणारी संस्था आहे। तर मित्रांनो, आत्ताच आपण या मुद्द्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं की भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखागार ही पुराणवस्तूचे जतन करणारी एक संस्था आहे आणि त्या व्यतिरिक्त कायमस्वरूपी महत्त्वाची गतकालीन साधने जतन करणारी संस्था म्हणजे अभिलेखागार। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे कालिदासाचे काव्य होय आणि या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, मुद्रा राक्षस, मेघदूत, हर्षचरित आणि महाभाष्य। तर मित्रांनो, मुद्रा राक्षस जे आहे तर ते विशाखा दत्त यांचे काव्य आहे, मेघदूत हे कालिदासाचे काव्य आहे, हर्षचरित हे बाणभट्ट यांचे काव्य आहे, तर महाभाष्य हे पातंजली यांचे काव्य आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मेघदूत हे कालिदासाचे काव्य होय। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की सुश्रुत हा कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, सुश्रुत हा खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल, वैद्यकशास्त्र या 4 पर्यायापैकी सुश्रुत जो आहे तर तो वैद्यकशास्त्राशी संबंधित आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे महावीरांच्या त्रिरत्नापैकी एक आहे आणि महावीरांचे त्रिरत्न कोणते आहे? सम्यक चरित्र, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान हे तिन्ही सुद्धा महावीरांचे त्रिरत्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न अतिशय सोपा विचारलेला आहे की जोड्या जुळवा। आत्ताच आपण बघितलं की शैव म्हणजे काय? शिव हा प्रमुख देव, वैष्णव म्हणजे काय? विष्णू हा प्रमुख देव, तुलसीदास म्हणजे रामचरितमानस, रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर कसं येईल? पहिल्याचं ब, दुसऱ्याचं ड, तिसऱ्याचं अ, अशा प्रमाणे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये दिसते? पर्याय नंबर अ मध्ये। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅशने अमेरिकेचा शोध लावला। तर मित्रांनो, या 4 पर्यायापैकी वास्को द गामा, कोलंबस, अल्बुकर्क, युआन शांग या 4 पर्यायापैकी जो कोलंबस आहे त्याने अमेरिकेचा शोध लावला आणि तो भारतातील कालिकत या बंदरावर येऊन पोहोचला होता। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलेला आहे की खालील राजांची कालक्रमानुसार मांडणी करा आणि यासाठी तुम्हाला 4 राजांची नावं या ठिकाणी दिलेली आहे। पहिले दिलेला आहे बाबर, अकबर, जहांगीर आणि हुमायूं आणि यांची जर कालक्रमानुसार मांडणी केली तर ती अशा प्रकारे होईल की सर्वात पहिले येईल बाबर, मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राजा होईल म्हणजेच की हुमायूं आणि हुमायूंच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राजा होईल म्हणजेच की अकबर आणि अकबरच्या मृत्यूनंतर जहांगीर हा राजा होईल म्हणजेच की या चौघांची देखील कालक्रमानुसार मांडणी केली तर ती अशा प्रकारे येईल, सर्वात पहिले येईल बाबर, मग येईल हुमायूं, त्यानंतर अकबर आणि त्यानंतर जहांगीर। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने सोरटी सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले, औरंगजेब, अकबर, मोहम्मद गजनी आणि मोहम्मद गौरी। तर मित्रांनो, मोहम्मद गजनी याने सोरटी सोमनाथ मंदिरावर हल्ला केला, म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलेला आहे की तानसेन हा डॅश डॅश राजाच्या दरबारात होता। तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिले, अकबर, बिरबल, औरंगजेब आणि शिवाजी।
मित्रांनो, तानसेन हा गायक होता आणि अकबराच्या 9 रत्न दरबारापैकी एक रत्न तानसेनाला मानलं जात होतं. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की वास्को द गामा हा डॅश डॅश खलाशी व डॅश डॅश या बंदरावर उतरून भारतात आला. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले: पोर्तुगीज मद्रास, इंग्रज कालिकत, पोर्तुगीज मुंबई, पोर्तुगीज कालिकत. तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या की वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी संबंधित होता व तो कालिकत या बंदरावर उतरून भारतात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅश हा आर्याचा आद्य ग्रंथ आहे आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे: सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद. तर मित्रांनो, आर्याचा आद्य ग्रंथ म्हणून ऋग्वेद ओळखला जातो आणि ऋग्वेदानंतरच यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे रचले गेले होते. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. त्या पुढील प्रश्न दिलाय की मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळास काय म्हणतात आणि त्यासाठी 4 पर्याय दिले: धातुयुग, अश्मयुग, नवयुग आणि द्वापार युग. तर मित्रांनो, मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळास अश्मयुग असे म्हणतात आणि अश्मयुगाचे पुराण अश्मयुग आणि नवाश्मयुग असे 2 भाग पडलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. त्या पुढील प्रश्न विचारलाय की इसवी सनाची कालगणना कशापासून सुरू झाली होती. तर इसवी सनाची कालगणना ख्रिस्ताच्या जन्मानंतरच सुरू झालेली होती. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर क. त्या पुढील प्रश्न विचारलाय की सध्या हडप्पा व मोहनजोदडो ही शहरे कशामध्ये आहे आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले की पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. तर मित्रांनो, सध्या हडप्पा व मोहनजोदडो ही शहरे पाकिस्तानमध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. त्या पुढील प्रश्न आहे डॅश डॅश ही सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये अशा प्रमाणे आहे की सुनियोजित नगर रचना, विशाल स्नानगृह, पक्क्या विटांचा उपयोग हे तिन्ही सुद्धा सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश येथे गौतम बुद्धांचे निर्वाण झाले. हा प्रश्न आपण अगोदरच डिस्कस केलेला आहे की कपिलवस्तू येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि कुशीनागर येथे गौतम बुद्धांचे निर्वाण झाले. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय की महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळविल्यावर त्यांना काय म्हणतात. तर मित्रांनो, या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले: गौतम, जीन, वर्धमान आणि वरील सर्व. तर महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवल्यावर त्यांना जीन असे म्हणतात. जीन म्हणजेच काय की जिंकणारा. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या भाषेतून लिहिला. तर मित्रांनो, बुद्धांनी आपला उपदेश हा पाली भाषेतून लिहिला होता. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. तुम्हाला जर परीक्षेत प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या दोन्ही सेक्शन पैकी कोणत्याही सेक्शन मधला प्रश्न आला तरी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवणे हे फार गरजेचे आहे. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला आणि या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे की मोहम्मद घौरी, मोहम्मद गजनी, सम्राट अकबर, राजा हुमायूं. तर मित्रांनो, या ठिकाणी जो मोहम्मद घौरी आहे त्याने भारतावर स्वारी करून पृथ्वीराज चव्हाण व इतर राजपूत राजांचा पराभव केला. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर अ. त्या पुढील प्रश्न विचारलाय की ग्रंथ साहेब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ कोणी लिहिला. तर मित्रांनो, 4 पर्याय आहे: गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, गुरु गणेश आणि अ व ब. तर या ठिकाणी जे ग्रंथ साहेब हा शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे तर तो गुरु नानक यांनी लिहिला होता. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ब. त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश राजाचा दरबार नवरत्न दरबार म्हणून प्रसिद्ध होता. आत्ताच आपण बघितलं की तानसेन जो होता तर तो नवरत्नापैकी एक मानला जात होता. म्हणजेच की जो अकबर राजाचा दरबार होता तर तो नवरत्न दरबार म्हणून प्रसिद्ध होता. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय की शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळास काय म्हणतात. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजींनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे कार्यानुसार विभाग पाडून मंत्र्याची निवड केली होती आणि त्यालाच अष्टप्रधान मंडळ असे म्हटलं जात होतं. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल की शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळास अष्टप्रधान मंडळ असे म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. प्रश्न विचारलेला आहे की अभिलेखागार म्हणजे काय आणि या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. पहिला आहे जेथे दुर्मिळ पुस्तके संग्रहित केली जातात असे ग्रंथालय. दुसरा आहे कायमस्वरूपी महत्त्व असलेली गतकालीन साधने जतन करणारी संस्था. तिसरा आहे राष्ट्रीय महत्त्वाच्या वर्तमान घटनाविषयींचा साधन स्रोत. तर चौथा आहे पेडर्स विषयीच्या सर्व साधनांचा संग्रह.
तर मित्रांनो, अभिलेखागार म्हणजे कायमस्वरूपी महत्त्व असलेली गतकालीन साधने जतन करणारी संस्था म्हणजेच की अभिलेखागार। आणि त्या व्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखागार ही भारतातील पुराण वस्तूचे जतन करणारी संस्था आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश या झाडाची फांदी शांतीचे चिन्ह म्हणून वापरतात। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे: अशोक, सूचीपर्णी, ऑलिव्ह आणि पिंपळ। तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर येईल ऑलिव्ह, कारण की ऑलिव्ह या झाडाची फांदी शांतीचे चिन्ह म्हणून वापरले जातात। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। आता या ठिकाणी बघा, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हे 2 प्रश्न पानिपतच्या पहिली लढाईशी संबंधित आहे आणि त्याखालील 2 प्रश्न हे पानिपतच्या दुसरी लढाईशी संबंधित आहे। तर या ठिकाणी तुम्हाला पहिले प्रश्न काय विचारलाय की पानिपतची पहिली लढाई कोणत्या साली झाली आणि त्याखाली प्रश्न विचारलाय की पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली। तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या की पानिपतची पहिली लढाई ही 1526 मध्ये झाली आणि पहिली लढाई ही बाबर आणि इब्राहिम लोदी या दोघांमध्ये झाली होती। तर या ठिकाणी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ आणि या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। अशा पद्धतीने अशाच प्रकारे खालील प्रश्नाची उत्तरे सुद्धा द्यायची आहे। नंतरचा प्रश्न विचारलाय की पानिपतची दुसरी लढाई ही केव्हा झाली आणि पानिपतची दुसरी लढाई ही कोणामध्ये झाली। तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे। तर पर्यायापैकी योग्य उत्तर काय आहे जाणून घ्या की पानिपतची दुसरी लढाई ही 1556 साली झाली आणि दुसरी लढाई ही अकबर व हेमू या दोघांमध्ये झाली होती। तर या ठिकाणी या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क आणि त्या खाली प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। अशा पद्धतीने आहे ना सोपं। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे, कारण की याच गोष्टीवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नही विचारू शकता। त्या पुढे प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने आपल्याच पित्याला कैद करून दिल्लीची सत्ता मिळविली आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे: बाबर, हुमायूं, अकबर आणि औरंगजेब। तर मित्रांनो, अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर बादशाह झाला व जहांगीर नंतर शहाजहा बादशाह झाला आणि शहाजहाचा मुलगा औरंगजेबाने त्याला कैद करून सत्ता मिळविली। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल की औरंगजेब याने आपल्याच पित्याला कैद करून दिल्लीची सत्ता मिळविली। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल ही वास्तू बांधली आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे: अकबर, शहाजहा, जहांगीर आणि औरंगजेब। तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर येईल शहाजहा, कारण की शहाजहा हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल ही वास्तू बांधली होती। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे। लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।